नमस्कार. आशा करते तुम्ही मस्त असाल. तर हा आहे संडेचा दिवस म्हणजे रविवार आपला. रविवार म्हटलं की सगळं काम आपलं आरामशीर. कारण की वीकली आपण लवकर उठतो, मग नंतर टिफिन असतात, हसबंडचा टिफिन आणि मुलाचा टिफिन, मग आपले घरातली कामं वगैरे हे तर आपले कंटिन्यू चालू असतात आणि संडे म्हटल्यानंतर थोडं आपण आरामशीरच सगळ्या गोष्टी होतात. तिथे टिफिन वगैरे काही नसतो कुणाचा, फक्त नाश्ता जेवण म्हणून आपला आरामशीर सगळ्यांचं चाललेलं असतं. तर मी पण थोडं आरामशीरच उठले. तर ही बरणी ॲक्च्युली मी रात्रीच धुवून घेतली होती आणि थोडंसं मला असं वाटलं की थोडं मॉइश्चर वगैरे आहे म्हणून मी थोडी पुसून मग त्याच्यात मूग असे घालून ठेवलेत. तर मग मी आता इथे नाश्त्याच्या तयारीसाठी आली आहे. तर माझ्या मुलांनी सांगितलं होतं की मम्मा आज ना रवा डोसा बनव. मी म्हटलं अच्छा ठीक आहे, घरात होताच. तर मग मी त्याच्यासाठी एक कांदा घेतला आहे, तो कांदा चिरून घेतला. त्याच्यानंतर आपलं एक टोमॅटो घेतला. एक टोमॅटोसुद्धा बारीक नाही चिरला आहे, म्हणजे आरामशीर असं चिरला आहे. तर बारीक याच्यासाठी नाही चिरला, बारीक चिरलं ना की म्हणजे थोडंसं आंबटपणा येतो. हां, तर माझ्या घरी जास्त आंबट कोणी खात नाही ना, त्याच्यामुळे फक्त मी एक टोमॅटो घेतला इथे. तोही चिरून घेतला. ॲक्च्युली आज मला जायचं आहे डी-मार्टमध्ये थोडं सामानही घ्यायचं आहे आणि मोस्टली मला असं वाटतं की संडेला मे बी गर्दी जास्त असते. तर मग मी हे नाश्ता वगैरे आमचा झाल्यानंतर हा रवा इडली बघा ती टाकली. मग मी नंतर थोडंसं पाणी वगैरे घालून त्याला रेस्टिंग टाईम दिला आणि नंतर फटाफट आम्ही खाऊन डीमार्टला आम्ही निघून गेलो. तर डीमार्टला मला जरा खरेदी पण करायची होती थोडी माझ्या मुलासाठी आणि आपलं घरातलं सामानही घ्यायचं होतं. तर इथे मी कांदा टोमॅटो घातला आहे आणि एक ग्लास पाणी घेतलं आणि थोड्या वेळ इथे 15 ते 20 मिनटं त्याला रेस्टिंग टाईम दिला. मीठ वगैरे मी सध्या इथे काहीच नाही घेतलं, फक्त कांदा टोमॅटो आणि आपला रवा घातला आणि एक ग्लास पाणी की ते 15 मिनटं रेस्टिंग वगैरे टाईम दिला की मग कसा रवा आपला फुलून येतो ना. आणि मग पाणी घालून किंवा कोथिंबीर आपल्याला काय पाहिजे ते आपल्या टेस्टनुसार मिरची की तिथे वरतून घालून तव्यावर आपण डोसा बनवू शकतो. तर मग मी आज डीमार्टला एवढी गर्दी होते ना, खूप जास्त गर्दी होते आज डीमार्टमध्ये. तर मग मी डायरेक्ट तर मला काही व्हिडिओ शूट करायला तिथे टाईम नाही मिळाला. तर मी डायरेक्ट सामान घेतलं आणि आले. हे बघ मी इथे घेतलं आहे बेसन, नंतर रवा आहे. रव्याचे मला वाटतं 2 पॅकेट घेतले. डोसाचे 2 पॅकेट मी घेतले आहे तिथे. त्याच्यानंतर मी इथे तूपही घेतलं आहे. तूप मी पूर्ण 2 लिटरचं पॅक घेतलं आहे. गोवर्धन तूप. हे स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे, हे माझ्या पैशातनं मी घेतलेलं आहे. तर इथे 2 किलो मी साबुदाणाही घेतला आहे, कारण की आता श्रावण लागणार आहे आणि तिथे श्रावणमध्ये तर आपले सर्वांचेच उपास असतात. तर 2 किलो घेतलं आहे मी आणि 2 किलो पोहेसुद्धा घेतले आहेत आणि 1 किलो बेसन घेतलं आहे. नंतर शेजवान चटणी घेतली आहे 1 बॉटल. मग त्याच्यानंतर थोडे काही बिस्किट्स आहेत आपले मारीगोल्ड, पार्लेजी आणि हाईड अँड सिक्सचं 1 पॅकेट आहे आणि मारीगोल्डचे मला वाटतं 2 पॅकेट मी घेतलेले आहेत. त्याच्यानंतर मी डेटॉल घेतले, वाईप्स, कॉटन टिश्यूज, कॉटन आणि मग इथे तेल आणि कच्च्या घाणीचं तेल, सरसोचं तेल एक घेतलं आणि एक कच्च्या घाणीचं तेल आहे. एक पतंजली ब्रँड आहे आणि हा तेज असा ब्रँड आहे. तिथे बेकिंग पेपर हे घेतला आहे. बेकिंग पेपर, रॅपिंग पेपर आपण काय रॅप करून मुलांना देतो तो तर आपल्याला लागतंच. आणि मग इथे इथे रॅपिंग पेपर घेतला. त्याच्यानंतर इथे पण तेच 3 व्हरायटीचे 3 पेपर्स घेतलेत. ओडोनिल घेतले आपल्या वॉशरूमसाठी. त्यानंतर एक पेस्ट आहे आणि 2 बॅग मी जेमिनीच्या घेतल्या आहेत. हे तेल याच्यासाठी घेतलं की आपण सरसोच्या तेलामध्ये तळू नाही शकत ना, तर तळणं वगैरे असल्यावर आपल्याला लागतंच. तर सॅनिटरी नॅपकिन आहेत आणि हा एक मी इथे बॉक्स घेतला आहेत. ह्या बॉक्समध्ये बऱ्याच गोष्टी असं मावतात किंवा आपण स्टफ काय ठेवायचं म्हटलं तर. आणि एक कम्फर्ट घेतलं आहे मोठं पॅकेट. नंतर एक व्हॅनिश आहे स्ट्रेन रिमूव्हर किंवा व्हाईट कपड्यांसाठी. आणि इथे मी 2 असे टिफिन घेतले आहेत. मला वाटतं एक 99चा एक आहे. हे काचेचे आहेत आणि एक मोठा असा डब्बा घेतला आहे की मी आता कोथिंबीर वडी, आळू वडी अशी बनवून ठेवते ना, ती ठेवण्यासाठी घेतलं आहे. आणि 1 लिटरचं इथे मी सफोला हनी आहे माझं. त्याच्यानंतर मोठं पॅकेट घेतलं एक सर्फ एक्सेलचं. त्याच्यानंतर हे 3 पॅकेट आहेत. एन्व्हलप, छोटे छोटे एन्व्हलप आहेत.
तर हे 3 आहे. एक 35 रुपीजचं होतं, तर 3 घेतल्यामुळे मला 3 65 रुपीजचे 3 आलेत आणि 35चं एक. आणि इथं गोवर्धन तूप आहेत. हे गोवर्धन तूप 2 लिटरचं आहे. मला वाटतं 1200च्या आसपास काहीतरी आलं आहे. ह्या बॉक्समध्येच 2 लिटर आहे. असे 2 पॅकेटचे 2 लिटर आहेत. चला, थँक्यू फॉर वॉचिंग.